ऑनली स्वतःचा इगो, स्वतःचा स्वार्थ बघायचा आणि कामं करायचे. अशा लोकांना सेक्रेटरी ठेवायच नाही पाहिजे. काय माहिती कोणी ठेवा सेक्रेटरी, येड शिवाय निघतील माझ्या तोंडातून, पण जाऊ दे आता काय. अरे वा, आला तुम्ही कसेच सगळे. चला, आजचा दिवस संपलेला आहे आणि आपण सुरुवात करत आहोत ब्लॉगची. तर बेसिकली आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठी सगळा पसारा पडलेला आहे. आणि पसारा काय आहे त्याचं कारण हे की मी खूप आळशी आहे. आणि आळशीचं कारण आहे कारण की मी येऊन खूप थकलो, डोकं दुखतं आहे माझं खूप ॲक्च्युली. आणि मी सकाळपासून काही ब्लॉगिंग केलं नाही कारण की मी पूर्ण दिवस बाहेरच होतो, काम करत होतो. आणि कामावरती ब्लॉगिंग करणं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किती हॅक्टिक असतं. मग आता आपण ब्लॉग सुरू करूयात. किती वाजलेत बघा, 11 वाजायला आलेत. तसं माझ्याकडे काय आहे ना दाखवलं आज, कारण की काय नाही, नुसतं मी टी व्ही बघितलं आणि नॉर्मल एन्जॉय केलं आहे. आई पण टी व्ही बघते. काय बघतेस तू आई? सेलिब्रिटी नावाची सिरीज बघते आई. मी आलो खाली जाऊन. डोकं खूप दुखतं आहे ॲक्च्युली, प्रचंड डोकं दुखतं आहे. बट आपल्याकडे दुसरं काय ऑप्शन नाही आहे. ॲक्च्युली मला डोकं दुखत होतं, मी बोललो की आज ब्लॉगिंग नाही करत. बट नाही, प्रॉमिस इज अ प्रॉमिस. जरी मला भेटलं नाही, जरी मला नाही भेटलं, जरी मी नाही गेलो, जरी मला लोकांनी नाही बघितलं, तरी मी हे करेल. चलो खाली बघू काय चालू आहे. तुम्हाला माझ्याला एक गोष्ट सांगायची जी माझ्यासोबत घडली. आता मध्येच माझ्या भावाचा बड्डे होता रुद्राचा. तर तेव्हा ना सगळे गेस्ट आले होते. तर रात्री 11 वाजताच्या अराऊंड आमचे गेस्ट आले आणि आमची गाडी इकडे पार्क होती एकाची आणि ह्याच्या मागे इकडे होती. तर ही गाडी आहे ना, तर ही निघाली नाही त्या दिवशी. आणि ही जी आहे गाडी ती इकडे काही प्रॉब्लेम नाही, इकडे पार्किंग करू शकता तुम्ही कोणती गाडी असेल. तरी ही जे ओनर आहेत ते इकडे पार्किंग करून देत नाही आपल्याला. त्याचं कारण काय मला माहीत नाही. अच्छा, रात्री 1:30 वाजता माझा मामा निघाला घरी परत आणि तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या गाडीला लावला आहे क्लॅम्प. तर ते क्लॅम्प लावला आहे कारण की का तिची जी आहे गाडी ती ब्लॉक झाली. ओके, नॉट तिची, आय थिंक सो त्या बाजूला आहे, ती पण नाही आहे. आय एम सॉरी, तर ती नसेल तर त्याच्या बाजूला एक जागा आहे, तिचं ते घर आहे आणि तिकडे तिने गाडी लावलीच नाही. अजून मी गाडी लावली नाही, त्या दिवशी गाडी नव्हती. ती आता मला बोलली की तिने कुठे दुसरीकडे गाडी लावली आहे. ती एक बाई आहे, आय डोंट नो व्हॉट इज हर नेम. तर आधी मला तिला 1:30 वाजता कॉल करावं लागलं कारण की तिने सिक्युरिटी सांगितलं होतं की कोणाला ती गाडी काढून देऊ नका. इवन यू हॅव दॅट मच पॉवर, यू कॅन डू दिस. तुम्ही कोणाला फोर्स करू शकत नाही. आणि बल्कि ती जी चावी होती क्लॅम्पची ती सिक्युरिटीकडे होते. सिक्युरिटीनी मुद्दामून तिला कॉल लावला आणि त्या बाईनी ऑलमोस्ट त्या आमच्या जो बिल्डिंगचा वॉचमॅन आहे त्याला ऑलमोस्ट 1 तास झापलं आहे जस्ट टू डू दिस इज नॉट फेअर. म्हणजे मला तर हे वागणं म्हणजे सगळ्यात थर्ड क्लास विचित्र वागणं वाटलं. आता ही आमची एंट्री पॉईंट आहे, दाखवतो तुम्हाला. ही आमची एंट्री पॉईंट आहे आणि कोणीतरी इकडे पार्किंग करून दिलं आहे. आता इकडे आज एवढा छोट्या स्पेसनी कोणती गाडी येणार आहे एंट्री करायला, मला हेच कळत नाही. सांगायला सगळे बोलतात, या बिल्डिंगमध्ये सांगायला सगळे बोलतात की सुधारणा व्हायला पाहिजे, बट कोणीही काम करत नाही. हां, सगळे नावं टाकायला पुढे आहेत, बट नो वन इज विलिंग टू टेक इनिशिएटिव्ह. तर हे घडलं रात्री मी त्या 1:30 वाजता कॉल लावला आहे. तर वॉट शी सेज की तुला कळत नाही, रात्री 1:30 वाजता मला कॉल लावला, माझी झोप मोड केली वगैरे. पहिली गोष्ट, जर तू त्याच टायमाला कॉल केला असता, सिक्युरिटीला सांगितलं असतं, देअर शुड बी हॅव कम्युनिकेशन. कारण मला माहीत नाही, देर आर व्हिजिटर्स, दे विल कम. इकडे आमच्याकडे व्हिजिटर पार्किंग नाही आहे, ठीक आहे, जी असायला पाहिजे आणि ती कोणी केलीच नाही व्हिजिटर पार्किंग अजूनपर्यंत, जी होती पहिले आणि ती नंतर काढून दिली. आता ती झाल्यानंतर आता लोक विचार करतात लावणार कुठे गाडी. इवन कोणी पण रँडम लोक जवळ येतील, आता इकडे कोणी लावली गाडी बघा, सगळे लावली, बल्कि 4 गाडीच्या पार्किंगच्या जागा असल्या पाहिजे, पण लोकांनी इकडे गाड्या लावल्यात. तर इकडे कोणी थांबवणार नाही, पण तिकडे बरोबर क्लॅम्प लावून दिला त्यांनी. त्याविषयी मी एवढी सटकली ना, मी बोललो आता नाही बोलत, कारण की माझ्या मामाला घरी जायचं होतं, त्याचं घरदार आहे, 1:30 वाजलेत, मी सोडून दिला तो विषय. मग असे पण लोक असतात, मला आज कळलं. आणि अशा लोकांना म्हणजे बुद्धी ही कमी आहे खरंच. कारण की ज्या हिशोबाने ते वागतात आणि स्वतःला एवढं सेल्फ एस्टीम्ड असं समजतात ना, आय डोंट थिंक त्यांना काय असं
कदर आहे बाकीच्या लोकांची. ऑनली स्वतःचा इगो, स्वतःचा स्वार्थ बघायचा आणि कामं करायचे. अशा लोकांना सेक्रेटरी ठेवायच नाही पाहिजे. काय माहिती कोणी ठेवा सेक्रेटरी, येड शिवाय निघतील माझ्या तोंडातून, पण जाऊ दे आता काय. आणि आय नो की माझ्या घरी आता मी कसं काय शूट करत नाही का, त्याचं कारण एक आहे कारण की कोणी सगळ्यांना आपल्याला टाईम पाहिजे बाई. कोणी माझ्याकडे त्यांचा टाईम करू शकत नाही आहे. एव्हरीडे तर काढू शकतच नाही. जस्ट फॉर मी दे हॅव टू ॲडजस्ट देअर ओन सेल्फ थिंकिंग. आज टी व्ही बघायचं, सगळ्यांना एन्जॉय करायचं आहे. तर येस, आय हॅव टू ॲडजस्ट विथ दिस ओनली. तर मी तुमच्याशी 1 to 1 बोलतो आहे, तेच माझ्यासाठी मोठी आहे. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा, अजून काय नाही. आणि मी ऑब्व्हियसली इंस्टाग्रामवरती पण परत येणार आहे. थोडंसं अजून कॉन्टेंटचा विचार करतो, हाऊ टू मेक फनी कॉन्टेंट. आहे इकडे पण ऑलमोस्ट मी सगळं फनीच ठेवणार आहे. असं काय नाही की सिरियसनेसच असणार, फनी बट रिअल. आता वाघबीडला हा जो रस्ता आहे ना खूप डेंजरस आहे. कारण की इकडे डिफाईनच नाही केलं आहे की जायचा रस्ता कोणता आहे, याचा रस्ता कोणता आहे. आता लोकांना माहिती आहे की हा जो पहिला जो लेचा रस्ता आहे तो सर्व्हिस रोड आहे. बट कसं आहे, आता त्यांनी रस्ता मोठा तर केला आहे बट डिफाईनच नाही केलं की हा जायचा रस्ता आहे की यायचा रस्ता आहे. थँक्स टू गॉड की अजूनपर्यंत झालं नाही कोणते ॲक्सिडेंट. बट नको व्हायला म्हणून आपण अवॉइड करायला पाहिजे हे, की असं एकदा डिफाईन करायला पाहिजे की कोणता रस्ता आहे, काय आहे, कसं जायचं आहे. तर तसं डिफाईन करून ठेवलं ना म्हणजे कसं ना की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता कमी होते. लोकांना कळतं की कुठे जायचं कुठे नाही जायचं आहे. दिस कॅन बी रिझन. एक हे मला थोडंसं वाटतं की सुधारायला पाहिजे. मग ह्याच्याबद्दल कधी बोललो नाही मी, आता बोलतो. कारण की मी इकडे याच एरियामध्ये राहतो आणि इकडे सगळ्या बिल्डिंगची एक्झिट लगेच या रोडवरतीच आहे डायरेक्ट. म्हणजे समजा आता हे कोणाचं बिल्डिंगचं गेट आहे तर लगेच ही एंट्री आणि इकडे गाडी जातात असे फटाफट. आणि मग इकडे कसं जाणार, इकडून पण ते जातात, इकडून पण गाडी जातात, तिकडून पण येतात गाडी. मग आता समोरून गाडी येते आणि मी इकडून चाललो आहे, कसं होणार ना, नाही होऊ शकत ते. दुसरं ऑप्शनच नाही आहे. आणि लोकांना असं सांगितलं ना की फिरून यायला त्या पाठवून मागून, कारण की याच्या पाठी पण रस्ता आहे की तिकडून फिरून या आणि मग तुमच्या घरात घुसा. ते लोक नाही ऐकत, कारण की लोकांना पेट्रोल वाचवायचं आहे. पण नितीन गडकरी साहेबांनी काय इथेनॉल काढले. आता बघू काय लोक करतात, कसं करतात. खरंच तुम्हाला खरंच फरक पडतो वाटतं का? ते माझा काय फरक पडलेला वाटत नाही. जसं चाललं तसं आहे. चलो आज थोडं बोलतो फिरून दुकान डोकं एवढं दुखतं ना मला डोकं, आता वाटतं फिरूनच घ्यायला पाहिजे. आता इकडे रिंग मेट्रो होते. खरंच सांगा कोणाला वाटतं की खरं याची गरज आहे? मला वाटतं खरंच याची गरज आहे इकडे या रिंग मेट्रोची. इकडे या एरियात थोडा भारी एरिया केला आहे हिरानंदानी. आणि त्यात हे रिंग मेट्रो टाकणं म्हणजे अजून काय नाही काय गोंधळ. मला नाही वाटत ते एंट्री व्हायला पाहिजे. कोणी पाठवून तरी येते ना, माझा फोन चोरी करून जाईल असं मला वाटतं प्रत्येक वेळेस. मी गाडी थोडंच कोणीतरी आलं. खरं सांगू माझा हा फेवरेट एरिया आहे. मला एवढा आवडतो हिरानंदानी. त्यांनी जसं बनवून ठेवलं आहे यार, खूपच भारी दिसतो यार. असं वाटतं इकडेच येऊन राहावं, इकडेच सगळं करावं. असं बाहेर निघायचं वाटतच नाही. आयुष्यात सांगतो खरंच वाटतं बाहेर कधीच निघायला नको. पोलीसवाले काका होते उभे, सगळ्यांचे रेड्या बंद करवले. पण माझ्या ना चष्म्यावरती पाणी पडलं आहे यार. हां, तर मी काय बोलत होतो की हां, पाठीनं सगळे पोलीसवाले काका होते, सगळ्यांनी ते रेड्या बंद करवले. काहीच मी तुमच्याकडे बघू शकत नाही, कारण की मला रस्त्यावरती बघायचं. ठोकलं ना तर तुमच्याकडे नाव टाकून दिलं पाहिजे सांगतो. तर तेच की पाठी पोलीसवाले काका होते उभे, ते जेवढे पण रेड्या आहेत लाईनीत जे लागतात ते सगळ्यांना बंद करायला लावले. आणि तर तेच काम आहे ना. म्हणजे काय काम करतात ना, 12 वाजता सगळे रेड्या बंद करा, गर्दी नको व्हायला. पण थोडंसं असं एक घाबर नसायला पाहिजे की 12 o'clockच्या पहिले सगळं बंद असायला पाहिजे. मला पण नाही वाटत की 12 नंतर कोणी असं सुरू ठेवेल की आता मला धंदा करायचा आहे. कारण की लोकांचे मग घरदार आहेत, त्यांना झोपायचं असतं. ते 5ला गाडी उघडतात त्यांची, मग 12ला बंद होणारच. आणि माझं एक कारण आहे की मी असं ब्लॉगिंग का करतो. मला असं वाटतं की थोडंसं एकट्यात ब्लॉगिंग केलं की बरं होतं माझं ब्लॉगिंग, आणि बरं चांगलं वाटतं. हां चला, बरं वाटलं बोलून, थोडंसं मनातला मोकळं झालो. आता निघूया, थोडं राऊंड मारतो त्याकडे. गाईस मी आता या ज्या एरियात आलो तिकडे TCS कन्सल्टन्सी जे आहे, काय TCS काय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. गाईस तिकडे ना मोस्टली सीन राहते.
आता त्याची बिल्डिंग मला माहिती आहे, मी सांगणार नाही कारण की प्रायव्हसी भंग होईल गाईस. सगळे तिकडे खाली उभे राहतील. त्यांची फॅन फॉलोइंग आहे का एवढी तर मला माहीत नाही, बट हा सगळे खाली उभे राहतील, मग त्यांना डिस्टर्ब होईल. मग त्यासाठी मी त्यांना एक्सपोज नाही करणार. मी चांगला मुलगा गाईस, मी आता तसा येणा गेला मुलगा नाही आहे. सगळ्यांची प्रायव्हसी अशी मॅटर ठेवतो कारण की मला माहिती आहे की पुढे जाऊन मी जेव्हा फेमस होईल तर सगळ्या तिकडे जेवढे गेले ना सगळे टीसीएसचे लोक होते, सगळे फक्त खायडे लोक होते. खोकरे मला नाही आवडत. हां मी काय म्हणतो, हां मी कसं वाईट माणूस नाही आहे की असं सगळ्यांचं वाईट करेन. माझी पण मला माहिती आहे मी पण जेव्हा फेमस होईल तेव्हा माझी पण प्रायव्हसी असणार, तेव्हा मला लोक भेटायला येतील आणि मी होईल फेमस. का नाही होणार भाई, आपण आहे माणूस आहे, फेमस होणार. काहीतरी करून मी फेमस होईल, म्हणजे काही पण करून नाही पण फेमस तर होणार. हेच माझ्यासमोर ना स्कॉर्पिओ, त्यांना वाटतं मी त्यांना फॉलो करतो कधीपासून त्यांच्या पाठीत आहे. पळाले घाबरले मला. तुम्हाला खौफ है, मेरे भाई का खौफ है गाइस, तुम्हारे भाई का खौफ है. बोलतो कफ नाही गाईस, मला कफ नाही. पावसाळ्यात पण मला कफ नाही आला. थँक गॉड, देवा थँक्यू, मला कफ नाही दिला. आजसाठी एवढंच. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि मी चाललो आता घरी. बाय. Pas na kitty bahtavlo Chala bye 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 Niga kama na hit ka tumala